बाळासाहेबांचे कलादालन शुक्रवार पेठेतील हिराबाग कोठीच्या आवारात उभारण्यास स्थायी समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली। या कामासाठी 1,85,00,000 रुपयांचा खर्च येणार असून येत्या वर्षभरात या कलादालनाचे काम पूर्ण होणार आहे। गरवारे बालभवन केंद्राच्या जागेत हे कलादालन उभारण्यावरून सुरू झालेल्या वादावर तोडगा काढत कोठीच्या आवारातील 10 गुंठे जागा देण्यास भूसंपादन विभागाने मान्यता दिल्याने हा वाद संपुष्टात आल्यानंतर अखेर समितीने या प्रस्तावास मान्यता दिली आहे। 1000 चौरस मीटर जागेवर बांधण्यात येणाऱ्या कलादालनात 2 आर्ट गॅलऱ्या उभारण्यात येणार आहेत। तसेच बांधकाम सुमारे 8600 चौरस फुटांचे असणार असून यामधील एका गॅलरीत व्यंगचित्रकार बाळासाहेब ठाकरे यांनी रेखाटलेली व्यंगचित्रे कायमस्वरूपी लावण्यात येणार आहेत। दुसरी आर्ट गॅलरी प्रदर्शनासाठी करण्यात येणार आहे। याच ठिकाणी ऑडिओ व्हिज्युअल गॅलरी ही असणार आहे। शिवसेनेचे गटनेते अशोक खरनावळ यांनी कलादालन उभे राहावे यासाठी प्रयत्न केले होते। या संदर्भात शिवसेनेच्या संपर्क नेत्या आमदार डॉक्टर नीलम गोरे म्हणाल्या, कैलासवासी बाळासाहेब ठाकरे यांच्या कार्याला साजेसे कलादालन पुण्यात होणार आहे। येत्या महिन्याभरात या कामाचे भूमिपूजन होईल। या कलादालनासाठी यंदाच्या वर्षीच्या अंदाजपत्रकात सुमारे 2 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे।